Okay. Good morning. We will start with first class of next chapter called gravitation. Hmm? एक minute. Hello. 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 Good enough. Okay. मोठा फ्लेक्स छापा. Gravitation. Gravitation. Gravity. ओके. हा चॅप्टर तुम्ही हे नाव तुम्ही काय पहिल्यांदा ऐकत नाही. ग्रॅव्हिटी आपण लहानपणापासून ऐकत आलोय की गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी. ओके. आणि तुम्ही ह्याच्या अगोदर पण तुमच्या प्रिव्हियस स्टडीजमध्ये 8, 9, 10th तुम्हाला हा टॉपिक येऊन गेलाच असेल. तर तुम्हाला ह्याचं बेसिक असं नाही की यू आर स्टार्टिंग फ्रॉम झिरो. ह्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे. पण स्टील इन दिस क्लास विल स्टार्ट फ्रॉम झिरो. विल स्टार्ट फ्रॉम बेसिक, व्हेरी बेसिक. अच्छा. First of all, let me tell you, this chapter is very essential. One thing is for this exam. Secondly, to understand, because we deal with this in our daily life. Our life as we know it will be impossible to live without this. तुम्ही ग्रॅव्हिटी वगैरे असे मूवीज बघितल्या असतील. हाऊ लाईफ इन स्पेस इज सो टफ. व्हॉट मेड द डिफरन्स इज तिथं आपण ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी म्हणतो आपण, इथं देर इज नो ग्रॅव्हिटी असं म्हणतो आपण. इथं ग्रॅव्हिटी आहे. ओके. ग्रॅव्हिटी आहे म्हणून ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअर आहे म्हणून आपल्याला वी कॅन ब्रीद अँड सो ऑन. बघा, तर ग्रॅव्हिटी अँड दॅट वे दिस इज व्हेरी इझी. दिस इज अ गुड चॅप्टर अँड इझी चॅप्टर प्रोव्हाइडेड युअर प्रिव्हियस बेसिक्स आर क्लिअर. चलो कम बॅक. तर ह्याचं जर मला माइंड मॅप सांगायचं असेल, म्हणजे माइंड मॅप किंवा आपण टोटल चॅप्टरचा जर बर्ड आय व्ह्यू घ्यायचा आहे, ह्याच्यात आपण काय काय शिकणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण जनरल चर्चा. जनरल चर्चा म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन बिटवीन एनी टू मासेस, M1 M2 एनी टू मासेस, कुठल्याही दोन मास मधलं ग्रॅव्हिटेशन, जनरल ग्रॅव्हिटेशन. ओके. हा, ह्याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्ड, नंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ओके, आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, याची चर्चा करणार आहे. ओके. त्यानंतर आपण येणार आहे, दिस इज अबाउट जनरल चर्चा. दिस इज ऍप्लिकेबल फॉर एनी मासेस, एनी मास. ओके. ह्याच्यावर काही न्यूमरिकल आणि ह्याच्यात चांगलं गणित पण आहे आणि मस्त थेअरी पण आहे. बघा. ओके. त्यानंतर समथिंग दॅट कम्स इज अर्थ. अर्थ व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ग्रॅव्हिटेशन हा शब्दच आपल्याला कम्प्लीट होऊ शकत नाही अर्थ शिवाय. अर्थ. मग आपण अर्थचं व्हेरिएशन ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, याच्यात काय काय शिकणार आहे? व्हेरिएशन ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे तुम्ही आपण जे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर जे आपण आतापर्यंत घेत आलोय, त्याच्याबद्दल जरा चर्चा करू. त्यानंतर अर्थची रोटेशन, अर्थचं स्पिन, बऱ्याच गोष्टी आपण याच्यावर डिस्कस करू. अर्थ आणि मूनचं इंटरॅक्शन्स. वेल, त्यानंतर अजून वी विल स्टडी बाकी प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन. अच्छा, ह्याच्यामध्ये काय येईल? ह्याच्यामध्ये केपलर्स लॉज येतील. केपलर, द नेम ऑफ अ सायंटिस्ट. केपलर्स लॉज. याचे 3 लॉज आहेत, ते 3 लॉज येतील. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सॅटेलाइट मोशन, सॅटेलाइट ह्याच्यामध्येच येतील. सॅटेलाइट मोशन, आणि ह्याच्यात आपण प्लॅनेटरी मोशन असं आपण स्टडी करणार आहे. मग ह्याच्यात सॅटेलाइट वरती का फिरतो, खाली का पडत नाही, वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी. म्हणजे वी विल स्टडी इन दिस इन डिटेल. कळतंय? आपण एवढं सगळं करणार आहे. आणि आपण कम्युनिकेशन, बरं ठीक आहे, सॅटेलाइटमध्येच आपण बरंच डिटेल चर्चा करता येईल. भरपूर ह्याच्यात डिस्कशनला भरपूर स्कोप आहे. वी कॅन ॲक्च्युली टेक दिस चॅप्टर फॉर रिअली लॉंग टाईम. बघूया. लेट अस ट्राय टू कीप इट ॲज क्रिस्प ॲज पॉसिबल. पण मी तुम्हाला डेफिनेटली जे तुम्हाला गरजेचं आहे त्यापेक्षा थोडं जास्त शिकवेल. डोंट वरी. ओके, फाईन. लेट अस कम बॅक. लेट अस स्टार्ट दिस चॅप्टर, ग्रॅव्हिटेशन. एक फर्स्ट, लेट अस यू पुट अ फर्स्ट स्टार. ते म्हणा हिस्ट्री. थोडा हिस्ट्री स्टडी करू आपण. बघा,
लेट अस बिगिन फ्रॉम हिस्ट्री बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट फॉर यू टू ॲज अ नॉलेज. आणि ह्याच्यावर काही सिम्पल क्वेश्चन्स येऊ शकतात. हिस्ट्री. ओके, ग्रॅव्हिटेशन काय नवीन नाही आहे. सिन्स टाईम इमेमोरियल जितका जुना आपण मागे जाऊ हिस्ट्रीमध्ये, नॉन हिस्ट्रीमध्ये, तिथं ग्रॅव्हिटेशनचा सगळा उल्लेख आहे. म्हणजे इट्स देअर. लोकांनी त्यांच्या त्यांच्या परीनं बेस्ट प्रकारे एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला अगोदर. ॲक्च्युली ही जी हिस्ट्री तुम्हाला सांगणार आहे दिस इज ऑफ वेस्टर्न वर्ल्ड. पण ह्याच्या अगोदर पण देर आर सो मेनी इंडियन सायंटिस्ट्स, भारतामधल्या सायंटिस्ट जे आहेत, दे हॅव डन अ लॉट ऑफ रिसर्च इन ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा जितका रिसर्च, जितका शोध, जितका अभ्यास आपल्या संस्कृतीमध्ये झालेला आहे, आपल्या कल्चरमध्ये झालेला आहे, तितक्या बाकी कुठे कदाचित झाला असेल. आपल्याकडे जे आपण पंचांग म्हणतो, ॲस्ट्रॉलॉजी, पंचांग, ज्योतिष, इट्स वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सायन्सेस अँड डेलिकेट सायन्सेस. ते भरपूर पब्लिकनी मिसयूज केलं, त्यामुळे भरपूर त्याच्यात श्रद्धा, अंधश्रद्धा त्यात लिंक होत गेल्या. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर ग्रॅव्हिटेशन इज व्हेरी व्हेरी एन्शियंट सायन्स. म्हणजे अशा काळामध्ये जेव्हा वेस्टर्न वर्ल्ड वॉज स्ट्रगलिंग की अरे पृथ्वी फ्लॅट आहे का गोल आहे, अर्थ फ्लॅट आहे का गोल आहे, ह्याच्याबद्दल तिथं चर्चा चालू होती, मारामारी चालू होती जेव्हा वेस्टर्न वर्ल्डमध्ये. त्यावेळेला अर्थमध्ये त्यावेळेला इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये वी हॅड नॉलेज ऑफ एक्झॅक्ट कुठला ग्रह कुठे कधी दिसेल, नक्षत्र काय आहे, कॉन्स्टेलेशन कुठल्या कॉन्स्टेलेशनमध्ये सध्या चंद्र आहे, मून आहे, त्यानंतर किती वाजता चंद्रोदय सूर्योदय होणार, एक्लिप्स कधी येणार, कुठला प्लॅनेट कुठल्या वेळेला कुठे असणार, दिस ऑल डिटेल वी ऑलरेडी हॅड. नॉट जस्ट दॅट, आपल्याकडे हे पण नॉलेज होतं की त्या प्लॅनेट्सचा, स्टार्सचा आपल्याला अफेक्ट काय होतो. एस्पेशली मून इज व्हेरी क्लोज बाय. मूनचा ग्रॅव्हिटीचा आपल्याकडे अफेक्ट कसा होतो, भरती ओहोटी येणं वगैरे वगैरे भरपूर गोष्टी. तर हे आपल्याकडे फार अगोदर होतं. मी स्वतः एक पुस्तक वाचलेलं आहे, ग्रहगती सिद्धांत. इट्स व्हेरी एन्शियंट बुक, संस्कृतमध्ये येते. इट्स व्हेरी ब्युटिफुल बुक. त्याच्यात ग्रहाची हे ऑर्बिट ट्रॅजेक्टरी वेगळ्या वेगळ्या प्लॅनेट्सची इतक्या डिटेल्डमध्ये सगळं संस्कृत आहे, एन्शियंट संस्कृत आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड ऑल्सो. पण म्हणजे सांगायचं कन्क्लुजन असं आहे की आपण आता हिची हिस्ट्री बघणार आहे, ती आपण वेस्टर्न वर्ल्डची बघणार आहे. इंडियन हॅड, our subcontinent had a very rich knowledge of gravitation, much before Galileo, Copernicus, what to speak of Newton, त्याच्या अगोदर पण. ठीक आहे. एनिवे, पण हे दिस बिकेम फेमस का? बिकॉज फर्स्ट थिंग इज, या लोकांनी प्रचलित जो यूज आहे, सध्याचा जो यूज चालू आहे ग्रॅव्हिटेशनचा किंवा सॅटेलाइट लॉन्चिंगचा, या प्रचलित जे शास्त्र आहे, नॉलेज आहे, नॉलेज सिस्टीमला आधार देणाऱ्या पद्धतीनं, देणाऱ्या भाषेमध्ये ते एक्सप्लेन करून सांगितलं. कळतंय का? दॅट इज द रिझन दिस वेस्टर्न हिस्ट्री दॅट वी आर गोइंग टू स्टडी ऑफ ग्रॅव्हिटेशन, ते फार पॉप्युलर झालं आणि हे इंडियन सिस्टम साईड ट्रॅक झाली. त्याच्यात भरपूर पॉलिटिकल, कल्चरल, वेगळ्या वेगळ्या त्याला अँगल्स आहेत, वेगळ्या वेगळ्या त्याचे रिझन्स आहेत. एनिवे, मला त्याच्यात काही जायचं आपल्याला नाही. नेव्हर माइंड. आता आपल्याला लेट अस गो टू हिस्टोरिकल. तर मी म्हटल्याप्रमाणे ग्रॅव्हिटेशन फार जुनं आहे, पण त्यातल्यापैकी जे नोटेबल सायंटिस्ट्स आहेत, फिलॉसॉफर्स आहेत, ज्यांनी याच्यामध्ये नोटवर्दी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, त्यातले आपण काही नावं बघू आणि थोडं डिटेल्स बघू. तुम्ही हे पटपट लिहून घ्या. फर्स्ट इज स्टार्ट्स विथ टॉलेमी. टॉलेमी, पी सायलेंट आहे, टॉलेमी. ओके. तर ह्यांनी काय केलं, जिओसेंट्रिक मॉडेल सांगितलं. मॉडेल फार एन्शियंट, म्हणजे व्हेरी ओल्ड गाय. दिस पर्सन टोल्ड जिओसेंट्रिक मॉडेल. व्हॉट इज जिओसेंट्रिक मॉडेल? अगोदरचे नॉलेज सिस्टम जे एकदम एन्शियंट नॉलेज सिस्टम म्हणतो मी, ते काय म्हणत होतं की जिओसेंट्रिक आणि हेलिओसेंट्रिक. तर त्यांनी काय सांगितलं, ह्याचा काय आयडिया होती की जिओसेंट्रिक, अर्थ इज अ सेंटर आणि बाकी सगळे प्लॅनेट जसं आपल्याला दिसतात, सूर्य दिसतो, मून दिसतं, एव्हरीथिंग इज सराउंडिंग एनसर्कलिंग अर्थ. दॅट वॉज हिज आयडिया विच वॉज व्हेरी व्हेरी प्रिमिटिव्ह. त्याचं काही फार हे झालं नाही. देन देर वॉज आर्यभट्ट. ओके, आर्यभट्ट, दिस ही कम्स इन 500 AD. ओके. त्यांनी काय सांगितलं आर्यभट्टांनी, हेलिओसेंट्रिक मॉडेल. हेलिओसेंट्रिक मॉडेल म्हणजे बेसिकली आर्यभट्टाचा याच्यात उल्लेख यासाठी केला जातो कारण आर्यभट्टाने फार चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं, जे बाकीच्या लोकांना सगळ्यांना पटलं. पण हेलिओसेंट्रिक, व्हॉट इज हेलिओसेंट्रिक?
हेलिओसेंट्रिक मीन्स आर्यभट्टने सांगितलं की सन सेंटरला आहे आणि सगळे प्लॅनेट्स त्याच्याभोवती फिरतायत. दॅट इज हेलिओसेंट्रिक मॉडेल. तिसरं कोपर्निकस वेल स्पेलिंग कोपर्निकस आणि गॅलिलियाय एक एनिवे हे दिस वॉज ह्यांचं वर्क होतं 1473 to 1543. यांनी काय सांगितलं की गॅलिलिओनी परत हेलिओसेंट्रिक मॉडेल, हे हेलिओसेंट्रिक मॉडेल जे आर्यभट्टांनी 500 AD ला सांगितलं होतं, दिस एक ऑलमोस्ट 1000 वर्षानंतर या लोकांनी हेलिओसेंट्रिक आहे मॉडेल सांगितलं. ओके. आणि असं म्हणतात की त्यामुळे त्या काळच्या प्रचलित लोकांनी ह्यांना मारून टाकलं, म्हणजे ते गिलोटिनवर त्यांना हे केलं, कारण देवर कॉन्फ्लिक्टिंग द रिलिजियस आयडिया त्यावेळची, की काय रिलिजियस आयडिया काय होती की अर्थ सेंटरला आहे. त्यांनी कॉन्फ्लिक्ट केलं. ते म्हणले अर्थ सेंटरला नाही आहे, सन सेंटरला आहे. हेलिओस इज सन त्यांच्या ग्रीक भाषेमध्ये. ओके फाईन. तर दॅट वॉज दिस. देन देर वॉज टायको ब्राहे, TYCHOBRAHE, टायको ब्राहे. ही केम इन 1546 to 1601, 16व्या शतकातलं. ओके. तर टायको ब्राहेने काय केलं, ही नोटेड, त्यांनी फक्त नोट केलं मोशन्स ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट, मोशन ऑफ बेसिकली प्लॅनेट्स आणि स्टार्स पण, ठीक आहे, पोझिशन ऑफ स्टार्स म्हणूया आपण, पोझिशन ऑफ स्टार्स. ओके. हे टायको ब्राहेने काय फार मोठा रिसर्च नाही केला, फार मोठा काहीतरी कन्क्लुजन नाही काढलं, पण टायको ब्राहेने काय केलं, दिस वॉज अ व्हेरी नोटेबल कॉन्ट्रीब्युशन. ह्यांनी काय केलं, ह्याचं म्हणजे मी एका ठिकाणी वाचलं की दिस पर्सन, त्यांनी इतका स्टडी केला, तर ही स्पेंट ऑलमोस्ट हिज एंटायर लाईफ, तो किती वर्ष जगला बघा, वॉट एव्हर हिज लाईफ ही स्पेंट ऑब्झर्विंग द स्काय. त्यांनी स्कायला फक्त इतकं डिटेल्ड ऑब्झर्वेशन केलं की कुठल्या वेळेला कुठला स्टार कुठे येतो, म्हणजे कुठला प्लॅनेट कुठे दिसतो. त्यातले काही बरेच प्लॅनेट्स तोपर्यंत माहिती होते, ज्युपिटर पर्यंत तरी दिसत होते बरेच. ओके. तर हे सगळे त्यांनी नोट डाऊन करून ठेवले आणि त्याचं सगळं टायमिंग, मोशन नोट डाऊन केली, की अच्छा काल रात्री मून इथे दिसला, उद्या रात्री मून इथे दिसलाय, म्हणजे त्याच वेळेला, म्हणजे मून इथं एका दिवसाच्या कालावधीमध्ये शिफ्ट झाला आफ्टर पिरियड ऑफ 24 hours. अशा सगळे मोशन त्यांनी नोट डाऊन करून ठेवली. ह्याचा फायदा पुढच्या लोकांनी केला, पण पुढचे जे लोक आले, केपलर किंवा इव्हन न्यूटन, या सगळ्या लोकांनी ह्याचं जे रेकॉर्डिंग आहे, याचं थप्प्या भरल्या होत्या वया सगळ्या नोट डाऊन करून. वया काय तेव्हा जे काही ज्याच्यावर लिहित असतील ते ताम्रपत्र, आय डोंट नो व्हॉट दे यूज टू यूज इन 16th century. तर ते भरपूर त्याचा सगळा स्टडी केला होता, त्या स्टडीचा त्यांनी नंतर यूज करून घेतला. देन देअर केम जोहानेस केपलर, वेल नाव स्पेलिंग JOHANNESSE, केपलर किंवा केपलर. ओके. दिस ही केम इन 1571 to 1640. तुम्हाला गुगलवर ह्याच्यात 1000 तुम्हाला माहिती मिळेल, पण तुम्ही त्याच्यावर काही जाऊ नका. डोंट गो बिहाइंड गुगल. हे दिस इज सफिशियंट फॉर अस टू अंडरस्टँड. नाहीतर त्यात भरपूर वेळ जाईल. ओके. जोहानेस केपलर ह्यांनी काय केलं, टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट्स स्टडी केला बेस्ड ऑन हिज डेटा. बेसिकली काय केलं केपलरनी, काय केलं ह्यांनी जे सगळा डेटा कलेक्ट केला, आयुष्यभर डेटा कलेक्ट केला ह्यांनी, फक्त टायको ब्राहेनी तो डेटा ह्यांनी अनालाइज केला आणि ही केम आउट विथ केपलर्स लॉज, फ्रेम्ड लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. अरे कळतंय? फाईन. हे आपण शिकणार आहे. दिस इज पार्ट ऑफ आवर सिलेबस. आपण येणार याच्यावर. ओके. अँड देन देर वॉज द मोस्ट फेमस आयझॅक न्यूटन. ओके. आयझॅक न्यूटन ह्याचा कालावधी बघावा लागेल, 16th century काहीतरी एक्झॅक्ट बघायला लागेल काय. पण एनिवे न्यूटन, दिस एव्हरीबडी नोज. न्यूटन झाडाखाली बसला होता, वरनं ॲपल पडलं, स्टोरी आहे फेमस. तर काही लोक म्हणतात ॲपलच का पडला. एनिवे, तर आयझॅक न्यूटननी काय केलं, हा डेटा घेतला त्यांनी, ह्याचा टायको ब्राहेचा डेटा, आणि
केपलरचं सगळे लॉज हे सगळे एकत्र करून आयझॅक न्यूटन केम अप विथ अ थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे ही एस्टॅब्लिश्ड theory of gravitation. Okay. Actually आयझॅक न्यूटन, आपण ह्याच्यावर थोडंसं जास्त चर्चा करता येऊ शकेल आयझॅक न्यूटनवर. म्हणजे दिस पर्सन ह्याचं कॉन्ट्रीब्युशन हे या सगळ्या सिरीजमध्ये सगळ्यात सिग्निफिकंट होतं. कारण त्यांनी आयझॅक न्यूटननी जे एक्सप्लेनेशन केली, ही थेअरी जी एस्टॅब्लिश केली ग्रॅव्हिटेशनची थेअरी, ही थेअरी भरपूर काळापर्यंत रोबस्ट चालली आणि अजूनही मॅक्सिमम म्हणजे अजूनही मोठ्या जेव्हा बऱ्यापैकी ही ॲप्लिकेबल अजूनही आहे. वी स्टील यूज दिस थिअरी. ओके. तर दॅट वॉज हिज कॉन्ट्रीब्युशन. ॲक्च्युली न्यूटनची अशी गोष्ट असते की जेव्हा डोक्यावर ते ॲपल पडलं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा काय झालं, न्यूटन वॉज थिंकिंग, न्यूटन विचार काय केला की अरे हे झाडाचं ॲपल जे आहे, हे झाडाचं जे ॲपल आहे, हे ॲपल खालीच का पडलं. न्यूटन वॉज सिटिंग लाईक दॅट, असं काहीतरी इज अ फेमस स्टोरी. मला माहित नाही हे कितपत खरं आहे, इट्स अ पॉप्युलर थिंग. तर ते ॲपल त्याच्या डोक्यावर पडलं किंवा कुठंतरी खाली समोर पडलं. सो ही वॉज थिंकिंग की ॲपल खाली का पडलं, वर का गेलं नाही. हे असं नाही की ह्याच्या अगोदर हे कोणी पहिल्यांदा असं कोणी फिनॉमिनन बघितलं नाही, हे काय भरपूर फिनॉमिनन असे बघत आलोय आपण, ते त्यांनी पण बघितलेत त्याच्या अगोदर. पण दॅट वॉज द थिंग विच इन्स्पायर्ड हिम टू थिंक की ॲपल खाली का पडलं. मग तो विचार करत होता, अच्छा हे जर ॲपल खाली पडतंय, तर मग असं वरती बघायला गेलं तर वरती मून पण आहे, वरती मून पण दिसतोय, मून खाली का पडत नाही. मग दॅट वॉज हिज क्वेश्चन. ॲपल खाली पडतोय, मी हा पेन ऑब्जेक्ट खाली सोडला, खाली पडतोय, दॅट्स फाईन, पण मून तरी वरती आहे, मून खाली का पडत नाही. म्हणजे असं काय आहे की जे ते ॲपलला खाली ओढायला लागलंय आणि दिसत तर काही नाही, इट्स इनविजिबल. येस. आणि त्यानंतर न्यूटनच्या लॉज आहेत, जे काही न्यूटनचा फर्स्ट लॉ जो आहे तो काय सांगतो की ऑब्जेक्ट कॅनॉट मूव्ह अनलेस ऍक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. बघितलाय आपण. म्हणजे तो जो ॲपल लटकतोय झाडाला, तो जेव्हा त्या वरचं कट झालं तेव्हा ते झाड, ते ॲपल खाली पडलं, म्हणजे जोपर्यंत फोर्स लागत नाही तोपर्यंत खाली येत नाही, ऑब्जेक्ट खाली मूव्ह होत नाही अनबॅलन्स लागेपर्यंत. म्हणजे तो खाली पडतोय म्हणजे काहीतरी फोर्स लागतोय, पण दिसत तरी काही फोर्स नाही आपल्याला. हा, मग हा फोर्स पार्शियल काय आहे, हा फोर्स याच्यावर लागतोय, वरती मूनवर लागत नाही, किंवा बाकीचा कुठला तरी स्टार खाली का पडत नाही अर्थवर. येस. सो दीज आर द प्रॉब्लेम्स न्यूटन वॉज थिंकिंग. आणि त्याच्यावरनं ही एस्टॅब्लिश दिस थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन विथ गुड अमाऊंट ऑफ एक्सपेरिमेंट्स. न्यूटननी भरपूर एक्सपेरिमेंट्स केले आणि ही थेअरी प्रूव्ह करून दाखवली. ओके. आणि या थेअरी नुसतं त्यांनी हे पण नाही प्रूव्ह करून दाखवलं की तो आपला न्यूटनचा फॉर्म्युला जो आहे Gm1m2/r², त्यांनी मोजमाप पण केलं, मेजरमेंट केलं. आतापर्यंत लोकांनी हे सगळं एस्टॅब्लिश केलं होतं. दिस वॉज मोर ऑर लेस नॉट सो मॅथमॅटिकल. ऑब्व्हियसली केपलर्स लॉज देर इज सम अमाऊंट ऑफ मॅथमॅटिक्स, बट न्यूटननी मॅथमॅटिक्सनी मेजरमेंट करून दाखवलं की किती अट्रॅक्शन असतं, किती फोर्स असतो, आणि ते मेजरमेंट करून ते आपण एक्सपेरिमेंट करून त्याच्या ऑलमोस्ट क्लोज व्हॅल्यू पण न्यूटनला मिळाल्या. म्हणजे दिस वॉज ऑल एस्टॅब्लिश्ड, मेजरेबल गोष्टी होत्या न्यूटननी सांगितलेल्या. ओके. ऍक्च्युली आणि हे न्यूटननी सांगितलं की जो ग्रॅव्हिटेशनचा फोर्स ज्यांनी ॲपलला खाली पाडलं, तोच फोर्स आहे तो चंद्राला गोल फिरवतोय. दिस इज द फर्स्ट थिंग न्यूटन टोल्ड. ओके. कारण फॉर एनिथिंग टू रोटेट, आपल्याला काय माहिती, आपण सर्क्युलर मोशन मध्ये, अगेन आपण अख्खं जे काही मेकॅनिक्स आतापर्यंत शिकलोय, 11वीत आल्यापासून तुम्ही जे शिकलाय ते सगळं न्यूटनचं मेकॅनिक्स आहे, लक्षात घ्या. इट्स ऑल न्यूटन्स मेकॅनिक्स. अच्छा. तर न्यूटननी हे सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट गोल फिरत असेल, एखादा ऑब्जेक्ट जर गोल फिरत असेल तर त्याला काहीतरी सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे, कारण त्याला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन पाहिजे, वेलॉसिटी डायरेक्शन चेंज करायला. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन पाहिजे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. मग आता हा मून जर गोल फिरतोय अर्थच्या भोवती, असं काहीतरी आपण, असं आपलं ऑब्झर्वेशन आहे, तर मग हे सांगितलं होतं ना, हे तर सगळ्यांनी सांगितलं की मून अर्थच्या भोवती फिरतोय, दॅट्स ओके. पण मग गोल फिरतोय तर त्याला सेंट्रिपिटल फोर्स कोण देतोय. असं काय अर्थ थोडी असं कुठलं दोरी अशी 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 करून अशी चंद्रावर फेकली आणि हुकला अडकवली आणि असा फिरवती अर्थ मूनला गोल, नाही. तर अर्थ असा कुठला फोर्स लावतीये मूनवर जो त्याला गोल फिरवतोय, तर तोच फोर्स आहे, दॅट इज द सेम ग्रॅव्हिटेशन. ही आयडिया पहिल्यांदा न्यूटनने सांगितली. आणि तोच फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनचा जो सूर्य आणि पृथ्वीमध्ये आहे, द सन अँड द अर्थ, बिकॉज ऑफ विच द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. इंटरेस्टिंग.
फाईन. तो इट वॉज हिज कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. ओके. अँड इन दिस सिरीज मोस्ट नोटवर्दी अँड असा माणूस ज्याला आपण निग्लेक्ट करून पुढे जाऊच शकत नाही. आपल्या सिलेबसमध्ये इथपर्यंत तुम्हाला कळलं, समजलं, दॅट इज परफेक्टली ओके. हे नावं तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशनही माहिती पाहिजे. एस्पेशली आपल्याला बोर्डाच्या मध्ये थिअरॉटिकल एक्झाम्समध्ये तर हे असतंच, आणि इव्हन आपल्याला काही क्वेश्चन्स पण असे येऊ शकतात. हे सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन्स आपल्याला माहिती पाहिजे, तुम्ही नीट लिहून घ्या. हे झालं आपल्या सिलेबसचं. पण ह्याच्या पुढचं एक नाव आहे जे आपण नोट इथं दिल्याशिवाय मला सॅटिस्फॅक्शन तर मिळणार नाही आणि ह्याचा अभ्यास पण आपण कम्प्लीट झाला असं म्हणणार नाही. दॅट इज अल्बर्ट आइन्स्टाईन. ओके. अल्बर्ट आइन्स्टाईन, 19th सेंचुरी. ओके. अल्बर्ट आइन्स्टाईन. न्यूटननी जे लॉज सांगितले, जे आपण आता बघणार आहे थोड्या वेळात, तर ते लॉज ओके, व्हेरी वेल. पण त्या लॉजनी भरपूर गोष्टी अनआन्सर्ड पण होत्या. असं नाही की त्या लॉनी सगळंच एक्सप्लेन करून सांगितलं. देर वर सो मेनी थिंग्स अनआन्सर्ड. फॉर एक्झाम्पल, मर्क्युरीचं ऑर्बिट हायली इलिप्टिकल आहे, आणि मर्क्युरी जो फिरतो त्याचा प्लेन किंवा नॉट मर्क्युरीचं तर हायली इलिप्टिकल आहेच आहे, पण व्हीनस जो फिरतो सनभोवती, तो व्हीनसचा प्लेन एका कॉन्स्टंट प्लेनमध्ये फिरत नाही. व्हीनस हा सन आहे. तर जनरली काय पाहिजे, न्यूटनच्या आयडियानुसार जर असा सेंट्रिपिटल फोर्स असेल दोघांमधला, तर हा फोर्स ठीक आहे, असं गोल फिरवतोय, पण ते एकाच प्लेनमध्ये गोल फिरायला पाहिजे ना. पण असं होत नाही. व्हीनस काय करतो, त्याचा प्लेन चेंज करतो. मग कधी असा फिरतो, कधी असा फिरतो. सनच्या अबाउट फिरायचा प्लेन जो आहे तो बदलतो. व्हीनसचा जास्त बदलतो, आपला असं होत नाही कधी. ओके, कळतंय? हे असं का? कारण प्लेन चेंज करायचं आहे म्हणजे तुम्ही बघा ना, हातात एक दगड घ्या, दोरी बांधा, असं गोल फिरवा. असं आडव्या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये तुम्ही गोल फिरवताय, दॅट्स व्हेरी गुड. आता तुम्हाला फिरवता फिरवता तुम्हाला जर त्याचा प्लेन चेंज बदलायचं असेल, करून बघा एकदा. तुम्हाला प्लेन बदलायचं असेल, हॉरिझॉन्टल प्लेनचा जरा टिल्ट करायचं असेल, तर तुम्हाला ऍडिशनल फोर्स लावावा लागतो त्याला. तर इतकं सोपं नाही तसं करणं. हा, मग हे न्यूटन म्हणला आय डोंट नो. न्यूटननी हात वर केले, आय डोंट नो. ओके. देर केम अल्बर्ट आइन्स्टाईन, ज्यांनी ही जी थेअरी सांगितली त्याला म्हणतात जनरल रिलेटिव्हिटी. जनरल रिलेटिव्हिटी आणि आइन्स्टाईन ग्रॅव्हिटेशन. अमेझिंग थिअरी आहे. या थिअरीला काही तोड नाही. इनफॅक्ट या थिअरीनी इतक्या गोष्टी बाहेर आणल्या नेचरच्या, की म्हणजे आता त्याच्यावर अजून काम चालू आहे. त्यानंतर पुढे येतं स्टीव्हन हॉकिंग, हॉकिंग रेडिएशन, म्हणजे ब्लॅक होल नंतर त्याचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे स्टीव्हन हॉकिंग. एनिवे, तर अल्बर्ट आइन्स्टाईननी काय सांगितलं, ग्रॅव्हिटी तयार का होते, दॅट वॉज व्हॉट वॉज आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन. एनिवे, आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे, पण वी शुड नो इट. एक 2च मिनिट थांबा. आइन्स्टाईननी काय सांगितलं, जर तुम्ही असं चादर घेतली, समजा असं एक रबर शीट घेतला, असं रबर आहे, इमॅजिन करा, असं हे रबर आहे. तुम्ही इमॅजिन करा, असं आपण असं गोल थांबलोय, सगळे असं हातात आपल्या रबर आहे, रबर असं ओढून ताणून धरलेलं आहे रबर, आणि त्या रबरच्या मध्ये आपण एक हेवी गोळा, एक मासचा गोळा, हेवी मास, स्टील बॉल घ्या, असं इमॅजिन करा, स्टील बॉल. तर स्टील बॉल असं मध्यभागी ठेवून टाकला, बघा असं स्टील बॉल ठेवला, तर काय होईल, असंच राहील का ते? असं रबरचं शीट ताणलेल्या शीटमध्ये ठेवला तर ते असंच राहील का? नाही, ते खाली जाईल ना, असं खाली खड्डा होईल. म्हणजे जेव्हा तुम्ही बॉल ठेवल्यानंतर काय होतं, हा असा खड्डा होतो तयार, म्हणजे असा खड्डा तयार होईल ना. ते सगळं हे रबर शीट जे आहे, हे रबर शीट असं वॉर्प होईल, बेंड होईल. त्याला वॉर्प चांगला शब्द आहे, वॉर्प होईल. वॉर्प म्हणजे यू कॅन इमॅजिन ना, रबर शीट असं मध्ये ठेवलं की असं खाली खड्डा होतो तयार. येस, त्याला वॉर्पिंग म्हणतात, वॉर्पिंग. वॉर्पिंग. ओके. असं जर इमॅजिन करा, असं वॉर्प झालेलं एखादं रबर शीट आहे, मध्ये काहीतरी हेवी मटेरियल आहे, आणि तुम्ही जर लहान लहान मार्बल घेतले, छोट्या छोट्या गोट्या घेतल्या, आणि त्या मार्बलला तुम्ही असं धक्का दिला, असं टिचकी मारली कडेन, तर मार्बल काय होतं, त्याला गोल फिरतो त्या खड्ड्याच्या भोवती. म्हणजे काय होतं, इथं जर असं छोटा मार्बल घेतला आणि त्या मार्बलला तुम्ही नुसतं सोडलं, त्या मार्बलला नुसतं सोडलं, जस्ट टू लिव्ह द मार्बल, तर काय होतं, हा मार्बल असा इथं येऊन ठक्कन आपटतो ना. तिथेच राहतो का तो? नाही ना, आपटणार ना. कॅन इमॅजिन दिस. अच्छा, पण तुम्ही जर हे तर कॉमन सेन्स आहे, तुम्ही जर या मार्बलला नुसतं सोडायच्या ऐवजी तर असं टिचकी मारली, अशी व्हेलॉसिटी दिली, तर काय होईल, हा मार्बल असा गोल फिरत राहील. कळतंय का? असं मार्बल हा गोल फिरत राहील अबाउट दिस, त्या खड्ड्याच्या भोवती. अरे, हे तुम्ही ऑब्झर्व केलंय का? एनिवे, तर
तर आईन्स्टाईनने हेच सांगितलं की बेसिकली होतं काय, हाऊ ग्रॅव्हिटी इज प्रोड्युस्ड, की जो सूर्य आहे कुठलाही सूर्य, फॉर एक्झाम्पल सूर्य आपण म्हणतो कारण मोठा मास आहे म्हणून, सूर्याने काय केलेलं आहे, स्पेसला वॉर्प केलेलं आहे. स्पेस आणि टाइम, हे जे आपण रबरचा शीट म्हणलं ना, हा कुठला आहे, स्पेस टाइम फॅब्रिक. ओके, म्हणजे काय, हा फॅब्रिक. अच्छा, म्हणजे हे काय त्यांनी केलेलं आहे की स्पेस आणि टाइम. आता हे मला काही 10 मिनिटात सांगण्यासारखं सोपं नाही आहे, हे भरपूर मला डिटेल्स सांगता येतील आणि इंटरेस्टिंग आहेत. तुम्ही तुमच्या नंतर एक्स्ट्रा टाइम मध्ये यू कॅन एन्जॉय सीइंग. आय हॅव मेनी रिसोर्सेस. आता सध्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथनं मी जास्त पुढे सांगणार काही नाहीये, पण त्या स्पेस आणि टाइमच्या कर्व्हेचरमुळे अर्थ आणि बाकी सगळे प्लॅनेट त्याच्या भोवती गोल फिरतायत. कळतंय थोडक्यात? येस. तर हे आईन्स्टाईनने सांगितलं. दिस वॉज आईन्स्टाईन्स थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि दिस थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन एनकम्पसेस ईच अँड एव्हरीथिंग टोल्ड बाय दिस पीपल. बाकी सगळ्या लोकांनी हे केपलरचे लॉ पण सॅटिस्फाय करतं, न्यूटनचे लॉ. तुम्ही इनफॅक्ट भरपूर गोष्टी जे न्यूटननी एक्सप्लेन नाही करू शकले, ते म्हणजे लाईट बेंडिंग, लाईट का बेंड होतो ग्रॅव्हिटीमुळे, ते न्यूटन एक्सप्लेन नाही करू शकला, पण आईन्स्टाईननी सांगितलं की अरे स्पेसच जर बेंड झाला तर लाईट पण बेंड होणार. हा, मग आईन्स्टाईननी काय, मग असं सायंटिस्ट लोकांनी काय विचार केला, अच्छा आता समजा मास जितकं मध्ये ठेवलेलं मास जितकं मोठं तितकं खड्डा जास्त खोल. अच्छा, आता समजा असं कुठलं तर इतकं हेवी मास ठेवलं की हा खड्डा इतका खोल झाला, दिस खड्डा बिकम्स इनफायनाइटली खोल. इनफायनाइट, कॅन इमॅजिन ना, असं मोठा मास ठेवला ना, छोटा मास ठेवला तर छोटा खड्डा होईल, मोठा मास ठेवला मोठा खड्डा होईल त्या रबर शीटमध्ये. इतका मोठा मास ठेवला मी, यू कॅन इमॅजिन, अख्खी आपली अकॅडमीची बिल्डिंग ठेवली त्या रबर शीटवर, तर किती खोल जाईल ते, ते फाटणार नाही असं इमॅजिन करा, इतकं खोल जाईल ते, इट विल गो इन्फायनाइटली खोल. हा, मग असं इतकं जे जास्त असं कुठलं मास आहे की ज्या मासने इतका खोल खड्डा बनवलेला आहे की त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आत गेली की ती बाहेरच येऊ शकत नाही, इट कॅनॉट कम आउट, आत तर आतच. कळतंय? आणि इतकं आहे की लाईट पण त्याच्या आत गेला तर लाईट पण त्याच्या आतला आत लाईट पण त्यातनं बाहेर येऊ शकत नाही, एस्केप करू शकत नाही. कळतंय? मग त्याला आपण काय म्हणतो, ब्लॅक होल. त्याला काय शब्द आला, ब्लॅक होल. तर ब्लॅक होल ही कन्सेप्ट जी आहे ब्लॅक होलची, ती कन्सेप्ट आली या प्रिन्सिपलच्या, इट्स आउटकम ऑफ दिस प्रिन्सिपल, जनरल रिलेटिव्हिटी, ब्लॅक होल. मग ते ब्लॅक होलच्या मग फोटोग्राफी झाली रिसेंट टाइम्समध्ये. मग स्टीव्हन हॉकिंगने त्याच्यात भरपूर थिअरीज सांगितल्या की ब्लॅक होल रेडिएशन्स, गॅमा आउटबर्स्ट वगैरे जे होतात त्याचे वगैरे वगैरे. सो इट्स अ व्हेरी अमेझिंग इंटरेस्टिंग थिंग. मग रेड डॉर्फ म्हणजे काय, व्हाईट डॉर्फ आहे, न्यूट्रॉन स्टार आहे, मॅग्नेटार आहे, अशा भरपूर गोष्टी तिथनं पुढे मग सायंटिस्टनी ऑब्झर्व केल्या, ऍक्च्युअल रिअल लाईफमध्ये एक्सपेरिमेंट्स पण केले आणि एक्सपेरिमेंट्समध्ये प्रूव्ह पण झालं हे बऱ्याच गोष्टी यातल्या. कळतंय? ओके, सो दिस इज, आपण एक अर्धा तास झाला चर्चा केलेली आहे अबाउट हिस्टॉरिकल. भरपूर पब्लिक हे स्किप करून पुढे जातं, बट आय विल टेल यू, जस्ट डोंट बी मॅड आफ्टर मार्क्स, ऑल्सो लर्न टू एन्जॉय द सब्जेक्ट. या लोकांनी जे कंट्रीब्युशन केलेलं आहे, जितकं हार्डवर्क केलेलं आहे या लोकांनी, वी शुड ॲटलिस्ट एक्नॉलेज द हार्डवर्क. या हार्डवर्क केलेलं आहे म्हणून आपल्याला आपल्या हातातला मोबाईल चालतोय, म्हणून नेटवर्क चालतंय. अरे सॅटेलाइट लॉन्चिंग जे केलेलं आहे ते सॅटेलाइट या लोकांनी काही नसतं केलं रिसर्च, या लोकांनी किंवा असं रिसर्च नसता झाला तर हे सॅटेलाइट लॉन्च झालं नसतं. वी कॅनॉट लिव्ह द लाईफ राईट नाव वी आर लिव्हिंग, वी कॅनॉट लिव्ह. अजून आपण पण मग कबूतरमध्ये पायाला चिठ्ठी बांधून मेसेज टाकत असतो. तर असं शक्यच नाही. त्यामुळे व्हॉट मॉडर्नायझेशन, व्हॉट एव्हर फॅसिलिटीज वी आर एन्जॉईंग, ॲटलीस्ट वी शुड लर्न टू एक्नॉलेज देअर कॉन्ट्रीब्युशन. कळतंय? फाईन. सो दॅट्स वाय I feel it's a sacred duty of a teacher, being a teacher, to tell you this. Not necessarily HR sir question येणार आहे का? So don't be so mad after exam that you fail to recognize the sensitivity of what you are learning. Okay, there it is. हे क्विक नोट डाऊन करून घ्या सगळं. ओके, चला पुढे बघूयात आपण. चला पुढचा स्टार घ्या, न्यूटन्स लॉज. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, आता हा पुढचा जो सेक्शन मी शिकवणार आहे त्याच्यासाठी तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक आठवतं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जे जे काही आपण इनिशियल गोष्टी शिकलोय, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकचे 2 हाफ होते ना, फर्स्ट हाफ सेकंड हाफ.
इलेक्ट्रोस्टॅटिकच्या फर्स्ट हाफमध्ये आपण काय शिकलो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, फील्ड, पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल वगैरे, येस ऑर नो? आणि सेकंड हाफमध्ये मग गॉस थेरम, फ्लक्स वगैरे असं सगळं आलं. तर जो फर्स्ट हाफ होता इलेक्ट्रोस्टॅटिकचा, तो फर्स्ट हाफ ॲज इट इज कॉपी आणि पेस्ट ह्याच्यामध्ये आहे. मी तुम्हाला सांगतो कसं आहे. त्यामुळे आपण ह्याच्यावर फार वेळ घालवणार नाहीये. मी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी सांगत जाणार आहे आणि आय विल ऑल द टाइम रेफर टू इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये हे असं होतं आणि या ठिकाणी असं आहे. त्यामुळे पॅरलली तुम्हाला कम्पॅरेटिव्हली स्टडी करत जाऊ. ठीक आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिकचे बुक समोर ठेवा, ह्याच्या शेजारी ठेवा आणि ती इनिशियल जे होतं ना पहिलं स्टार्टिंग इलेक्ट्रोस्टॅटिकचं स्टार्टिंग आठवा. आपण कुठनं कुलम्स लॉ चालू केला, F = K Q1 Q2/R². हां, तर त्यासारखंच आपण शिकणार आहे पुढे. तर ठीक आहे. तर ती बुक सोबत ठेवा आणि हे समोर ठेवा. ठीक आहे. चलो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कम ऑन. ओके, न्यूटननी काय सांगितलं? सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशन, तुम्ही लक्षात घ्या. ग्रॅव्हिटी हा जो शब्द आहे, ग्रॅव्हिटी शब्द आहे त्याला गुरुत्व म्हणतात. गुरुत्व संस्कृतमध्ये गुरुत्व, आकर्षण, गुरुत्व. हे गुरुत्व जे आहे, ग्रॅव्हिटी जी आहे, असं नाही की ती ग्रॅव्हिटी अर्थमध्ये आहे, सनमध्ये आहे, मूनमध्ये आहे वगैरे, असं नाहीये. त्याच्यात तर आहेच आहे. ती ग्रॅव्हिटी सगळ्या मासमध्ये एक्झिस्ट करते. एव्हरी मास, बी दिस पेन, का पेनचा कॅप पण आहे, दिस पेनचा कॅप ऑल्सो हॅज सम ग्रॅव्हिटी, सम ॲबिलिटी टू अट्रॅक्ट. ग्रॅव्हिटी मीन्स व्हॉट? ॲबिलिटी टू अट्रॅक्ट. ओके, फाईन. बघा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटननी काय सांगितलं? समजा एक मास आहे m, और काय, किंवा घ्या m1 मास आहे आणि हे m2 मास आहे. ओके, आणि दोन्हीमध्ये अंतर काहीतरी d डिस्टन्स आहे. दोन्हीमधलं डिस्टन्स किती आहे? d आहे डिस्टन्स. तर न्यूटननी काय सांगितलं की हे दोन्ही मासेस एकमेकांना अट्रॅक्ट करतील. दोन्ही मासेस एकमेकांना अट्रॅक्ट करतील. अच्छा, आता आणि दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे दोन्ही एकमेकांना जे फोर्स लावतील, अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कळतंय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल. सो व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स? Gravitational force is a force of attraction exerted by a mass on any other mass. What is gravitational force? How do you define what is gravitational force? Gravitational force is force of attraction exerted by one mass over the other mass. एक सिंपल. ओके, न्यूटन काय म्हणाला? ठीक आहे, म्हणजे ह्यांनी ह्याच्यावर काहीतरी फोर्स लावला, अट्रॅक्शनचा फोर्स आहे. ग्रॅव्हिटी ऑलवेज वर्क्स इन अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटी कधी रिपेल करत नाही. आपण अर्थकडे अट्रॅक्ट होतो, अट्रॅक्ट झाला, अर्थकडे रिपेल होत नाही. गॉड ब्लेस. नसतं झालं असतं तर वरच्यावर गेलो असतो आपण. देर इज नो रिपल्शन इन ग्रॅव्हिटेशन. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये रिपल्शन होतं. लाईक पोल्स अट्रॅक्ट, अनलाईक पोल्स रिपेल. उलट, लाईक पोल्स रिपेल, अनलाईक पोल्स अट्रॅक्ट. हिअर देर इज नो अट्रॅक्शन, देर इज नो रिपल्शन. ओके, देर इज ओनली अट्रॅक्शन. फाईन. म्हणजे न्यूटनच्या अनुसार हा m1 या m2 ला अट्रॅक्ट करतो एका फोर्सनी, आणि m2 पण या m1 ला अट्रॅक्ट करतोय फोर्सनी. ओके, लेट अस कॉल दिस इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन 2 ड्यू टू 1. आणि हे पण काय? दिस इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन 1 ड्यू टू 2. कळतंय? ओके, आता न्यूटन काय म्हणाला? हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहेत, सगळ्यात पहिली गोष्ट, हे they are equal in magnitude and opposite in direction. They are equal in magnitude and opposite in direction. Point number 1. Okay, point number 1, these forces, they are equal in magnitude, opposite in direction. Okay, and they are action reaction pair. They are action reaction pair. They exist in action. असं नाही होत की याला फक्त हाच ओढतोय आणि याला हा ओढत नाही, असं नाही. दोन्ही एकमेकांना ओढतायत. ओके, ऍक्शन रिएक्शन पेअर. सेकंड, दिस फोर्स, आणि ह्याची मॅग्निट्यूड समजा एफ आहे, काहीतरी एफ आहे. दिस फोर्स इज डायरेक्टली, मॅग्निट्यूड ऑफ दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द टू मासेस. डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ टू मासेस. आय एम शुअर तुम्ही हे जे पहिल्यांदा ऐकत नाही, ह्याच्या अगोदर तुम्ही स्टडी केलेलं असेल, पण मी तुम्हाला अज्युम करतो तुम्हाला काही माहित नाही आणि झिरो पासून आपण चालू करतोय. नाहीतर मी हे स्किप करून पुढे जाणं सगळ्यात सोपं आहे. बट आय एम नॉट डुईंग इट. Force of attraction between two masses is directly proportional to product of the two masses, and this is inversely proportional to square of distance between the two. दोघांमधल्या
डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जसं हे जर दुप्पट झालं, इफ दिस इन डिस्टन्स बिटवीन द टू इन्क्रीजेस ट्वाइस, देन द फोर्स विल बिकम वीकर बाय 4 टाइम्स. ट्वाइस झालं की त्याचा स्क्वेअरनी ते कमी होणार त्या टाइम्स मध्ये, कळतंय? ओके. मग आता हे जर दोन रिझल्ट मी कंबाईन केले तर मला काय लिहिता येईल? एफ विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 बाय डी स्क्वेअर. अच्छा, हे प्रोपोर्शनलिटी साइन घालवायसाठी मी काय करू शकतो? एफ इज इक्वल टू सम कॉन्स्टंट m1 m2 बाय डी स्क्वेअर. व्हॉट इज दिस g? g is a constant of proportionality, that is first thing. Okay, but more than that, g is universal gravitational constant. Universal constant of gravitation. ह्याची व्हॅल्यू जी आहे ती युनिव्हर्सल आहे. ती कुठल्याही दोन ऑब्जेक्ट्सवर असू दे, मग ते छोटे दोन इलेक्ट्रॉन्स असतील किंवा दोन ब्लॅक होल्स असतील. ठीक आहे, त्याच्यामधलं अट्रॅक्शनचं जी ती व्हॅल्यू तीच आहे. बरं, लेट मी बी क्लिअर. आपण आता जे ग्रॅव्हिटेशन पूर्ण शिकणार आहे ते सगळं न्यूटन पर्यंत थांबवलेलं आहे. आईन्स्टाईनची थेअरी आपण काय आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे आता सगळं पुढचं शिकवणार आहे, इट्स ऑल न्यूटनियन ग्रॅव्हिटेशन. ओके, आईन्स्टाईनने शिकवलेलं ग्रॅव्हिटेशन आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही काही फरक आहेत, काही काही ठिकाणी फरक आहेत. पण ते काय मी तुम्हाला मॅटर ऑफ फॅक्ट म्हणजे आता कटिंग एज जे शिकवते असं काही नाहीये. वी आर जस्ट लर्निंग न्यूटोनियन ग्रॅव्हिटेशन. कळतंय? आपला अख्खा सिलेबस न्यूटोनियन आहे, अख्खा मेकॅनिक्स. तर एनिवे, दिस इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. ह्याची व्हॅल्यू किती असते? जी ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10 टू पॉवर -11. युनिट काय असणार आहे बघा? जी हे न्यूटन, हे मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर इथे गेलं, न्यूटन मीटर स्क्वेअर, आणि केजी स्क्वेअर खाली आलं. m1 m2 kg आहे ना, तर न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे, एसआय युनिट आहे. कळतंय? डाइन सेंटीमीटर स्क्वेअर प्लस ग्रॅम बाय ग्रॅम स्क्वेअर हे सीजीएस मध्ये खेळता येईल. खेळून बघा ते, आपण ते युनिट डायमेन्शन मध्ये आय थिंक असं वापरलेलं आहे. कन्वर्ट करा इथनं तिथं तिथं तिथं. एनिवे फाईन, ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. अच्छा, मला सांगा ही व्हॅल्यू छोटी आहे का मोठी आहे? इज दिस अ स्मॉलर व्हॅल्यू ऑर द लार्जर व्हॅल्यू? व्हेरी व्हेरी स्मॉल व्हॅल्यू आहे. 10 टू पॉवर -11 आहे ना हे, कळतंय का? ओके, बघा आता नेक्स्ट पॉइंट. ही व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू बघा, एक सेकंड. हा जो लॉ आहे ह्याला इन्व्हर्स स्क्वेअर लॉ असं सुद्धा म्हणतात. ह्याला काय म्हणतात? इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ह्याला म्हणतात. अच्छा, नाउ कम बॅक. मी हे जे ग्रॅव्हिटेशन तुम्हाला शिकवतोय त्याचा पॅरलल आपण कंपॅरिझन करत राहू इलेक्ट्रोस्टॅटिक बरोबर. इलेक्ट्रोस्टॅटिक बरोबर कम्पेअर करत जाऊ. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पण इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे. तो आपण कुलम लॉच्या स्वरूपात बघितलाय. जर दोन चार्जेस Q1 Q2 असतील, दोघांना डिस्टन्स D असेल, तर त्याच्यामधला फोर्स काय येतो? F इक्वल टू K. त्यात पण असं लिहिलं होतं ना, फोर्स वॉज प्रपोर्शनल टू Q1 Q2 प्रोडक्ट ऑफ टू चार्जेस आणि डिस्टन्स बिट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. हेच केलं होतं सगळं. फक्त जीच्या ठिकाणी काय केलं होतं? K Q1 Q2 बाय R स्क्वेअर असं लिहिलं होतं ना मी. तो पण इन्व्हर्स स्क्वेअर लॉस म्हणतो त्याला आपण. अच्छा, बघा, लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. दे आर सो सिमिलर. ह्याला आपण डीच म्हणू ना डिस्टन्सला. दे आर एक्झॅक्टली सिमिलर. त्याचा फॉर्मॅट जो आहे सिमिलर आहे, तरी पण फॉर्मॅट सिमिलर आहे ह्याचा अर्थ असा नाही की हे फिनॉमिनन सिमिलर आहेत. हे लक्षात घ्या, हे फिनॉमिनन पूर्णपणे वेगळे आहेत. फिनॉमिनन वाईज दिस इलेक्ट्रोस्टॅटिक अँड ग्रॅव्हिटेशन हॅज नो, दे आर डिफरंट फिनॉमिनन ऑल टुगेदर. ऍक्च्युली पुढचं जे आता स्टीव्हन हॉकिंग किंवा इव्हन आईन्स्टाईनच्या पुढच्या जनरेशननी जे सायंटिस्ट स्टडी केलेलं आहे त्यामध्ये युनिफाईड फील्ड थिअरी, इनफॅक्ट आईन्स्टाईनच इक्वेशन्स आहेत, युनिफाईड फील्ड इक्वेशन्स. आईन्स्टाईनने काय सांगितलं की हे सगळे जे फील्ड आहेत, आपल्या सिलेबसमध्ये आपण कुठले कुठले फील्ड बघितलेत? आपण इलेक्ट्रिक फील्ड बघितलेलं आहे, आता ग्रॅव्हिटेशनल फील्ड बघतोय, अजून आपण शिकणार आहे जसं पुढे मॅग्नेटिक फील्ड शिकणार आहे, आणि चौथं फील्ड शिकणार आहे इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. 4 फील्ड आपण शिकणार आहे आपल्या सिलेबसमध्ये या पुढच्या काही महिन्यांमध्ये. येस, आणि काही आपण शिकलोय ऑलरेडी. हे 4 फील्ड आहेत. हे 4 फील्ड बेसिकली एकाच फील्डचे आउटकम आहे. आणि असं एक थिअरी नंतर सायंटिस्ट लोकांनी काढली, त्याला म्हणतात युनिफाईड फील्ड थिअरी.
ओके, म्हणजे हे चारही फील्ड्सना ते युनिफाय करतं आणि एकच लॉ बनवतं ते चारीला सॅटिस्फाय होईल. ओके फाईन. अगेन माझा हा आवडता विषय, हा टॉपिक माझा फार आवडता आहे, त्यामुळे आय टेन टू जस्ट गेट आउट ऑफ ट्रॅक. आणि आता इथं पब्लिक कोणी नसल्यामुळे एक चांगली गोष्ट आहे कोणी चावी मारत नाही, नाहीतर मग चावी मारलं की एक क्लास गेला ब्लॅक होलमध्ये. कम बॅक, असं तरी काही होणार नाही आता. हां, मी तुम्हाला काय सांगतोय, हे दोन्ही फिनॉमिनल वेगळे आहेत पण फॉर्मॅट एकच आहे. हा पण इन्व्हर्स स्क्वेअरला, तो पण इन्व्हर्स स्क्वेअरला. पण मला एक सांगा, ह्याच्यामध्ये के ची व्हॅल्यू काय होती? के ची व्हॅल्यू काय होती? 9 इंटू 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. आठवत आहे? 9 इंटू 10⁹. नाव लुक ॲट दिस व्हॅल्यू, लुक ॲट दिस व्हॅल्यू. दोन्ही व्हॅल्यूकडे बघा, किती मोठा डिफरन्स आहे. ही 10⁻+9 आहे ना, आणि 10⁻−11. जमीन आसमानाचा फरक ज्याला म्हणतात असा फरक आहे. म्हणजे या जी ची व्हॅल्यू इतकी कमी असल्यामुळे ग्रॅव्हिटेशन इज वीकेस्ट फोर्स. बिकॉज जी हॅज व्हेरी स्मॉल व्हॅल्यू, ग्रॅव्हिटेशन इज वीकेस्ट फोर्स. ग्रॅव्हिटेशन काय आहे? वीकेस्ट फोर्स इन युनिवर्स. आतापर्यंत आपण जे काही फोर्सेस स्टडी केलेले आहेत, वीकेस्ट फोर्स इन द युनिवर्स. अच्छा, हा दिस वॉज द स्ट्रॉंग फोर्स ना. हा स्ट्रॉंग फोर्स होता आणि हा वीक फोर्स. फार मोठा फरक आहे. अच्छा, ग्रॅव्हिटेशन वीक फोर्स आहे? अरे शुअर, ग्रॅव्हिटेशन वीक फोर्स आहे का? अरे बापरे. मला सांगा, न्यूटनचा जर हा नियम खरा आहे, आणि जो खरा आहे हा नियम जर आहे, तर मला सांगा, आपण जर आता इथं या ठिकाणी कोणी बसलेलं नाही आहे, पण जस्ट इमॅजिन करा एका बेंचवर तुम्ही 2 लोक बसलेले आहेत, दोघांमधलं अंतर 1 मीटर आहे. हां, एक इथं आपलं एक कोणतरी बसलेलं, इथं दुसरा बसलेलं आहे. अच्छा, ह्याचं वजन आपण घ्या, दोघांचं वजन आपण काय करू, 100 किलो घेऊ. एकदम बॉडी बिल्डर, हेवी वेट, 1 क्विंटल. 100 kg वजन आहे दोघांचं. ठीक आहे, आपलं कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून केलंय, बाकी काही नाही. बरं, आणि दोघं 1 मीटर लांब बसलेत एकमेकांपासून. अरे कळतंय, दोघांचा मास किती आहे? m1 हे, m2 हे, दोघांमधलं डिस्टन्स 1 मीटर आहे. तर न्यूटनच्या अनुसार काय व्हायला पाहिजे? ते दोघं चिकटले पाहिजे ना. अरे कळतंय का? हे बघा, आता हा पेन आणि टोपण जवळ आहे ना, जवळ ठेवा. आणि न्यूटनच्या अनुसार काय व्हायला पाहिजे? m1 m2, दोघांमधलं डिस्टन्सचा स्क्वेअर, आणि सोडलं मेला, खाली पडलं. ते असं चिकटलंच नाही. न्यूटनच्या अनुसार चिकटायला पाहिजे की नाही पाहिजे? येस. किंवा तुम्ही जवळजवळ बसले, 1 मीटर हे पब्लिक 2 पोरं बसलेली आहेत, हां, तर ते हे असं दिसले का नाही की चिकटून गेले एकमेकांना? असं होत नाही. असं का होत नाही? असं बघा. तर न्यूटनच्या नुसार काय, किती फोर्स लावतो एकमेकांना? हे F इज इक्वल टू जी किती आहे? 6.67 इंटू 10⁻⁻11 जी m1 m2 बाय r स्क्वेअर ना. अरे हो की नाही? ओके, किती आहे? F इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻, हे झालं 224, म्हणजे काय झालं? -7 न्यूटन. इतका फोर्स ते एकमेकांना लावतायत 2 पोलं, म्हणजे या मस्ती आहेत एकदम फुल, 1 क्विंटलवाले 2 लोक आहेत. इतका फोर्स लावतायत ते एकमेकांवर. बोला, छोटा मोठा विचार करा. छोटा फोर्स, मोठा फोर्स. अरे फार छोटा, 10⁻⁻7. इतका फोर्स, इतका वीक लावतात, इतका फोर्स ते त्यांचं ते ज्या ठिकाणी बसलेत तिथं त्यांचं स्टॅटिक फ्रिक्शनच ओव्हरकम होणार नाही, त्यामुळे ते एकमेकांना जवळच येणार नाहीत. अरे कळतं तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? त्यामुळे रिअल लाईफमध्ये बिकॉज ऑफ दिस जी हॅव्हिंग स्मॉल व्हॅल्यू, थँक गॉड, नाहीतर काय झालं असतं, जर जीची व्हॅल्यू अशी काहीतरी असती मोठी, जस्ट इमॅजिन आपण सगळे असं क्लासरूम मध्ये आले, सगळे चिकटून एकच झाले. असं काय, किंवा लाईफ वुड हॅव बीन इम्पॉसिबल टू लिव्ह. म्हणजे आता हे तर हसून एक गमत सांगतो एक्झाम्पल, पण लाईफ असं एक्झिस्टच करणार नाही. अर्थ, प्लॅनेट, अशा गोष्टी एक्झिस्ट करणार नाही द वे दे आर राईट नाव एक्झिस्टिंग. कळत आहे? सगळे मासेस चिकटले असते. जस्ट इमॅजिन युआर वॉकिंग थ्रू आणि सगळं इथं डस्टर सगळं असं सगळं तुम्हाला चिकटायला लागलंय. ओके, नेव्हर माइंड. असं काही होत नाही, थँक गॉड. का होत नाही? बिकॉज थँकफुली गॉड हॅज मेड दिस व्हॅल्यू ऑफ जी स्मॉल. ओके,
फाईन. हे विकर फोर्सेस आहेत. मग मला सांगा, मग ग्रॅव्हिटेशन जर वीक फोर्स म्हणलं मी, ग्रॅव्हिटेशन वीक फोर्स म्हणलं, ग्रॅव्हिटेशन वीक फोर्स जातो गच्चीवरनं, अशी उडी मारली गच्चीवरनं, वीक फोर्स ना ग्रॅव्हिटेशन, काय व्हायला नाही पाहिजे मला, नाही. ग्रॅव्हिटेशन तर स्ट्रॉंग वाटते आपल्याला, हे वरनं सोडले स्ट्रॉंगली गेली खाली, म्हणजे ग्रॅव्हिटी स्ट्रॉंग वाटते ना, बट ऍक्च्युअली ग्रॅव्हिटी वीक फोर्स आहे. आपला एक्सपिरियन्स जो ग्रॅव्हिटी बरोबर आहे, आपला रिअल लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये जो ग्रॅव्हिटीचा आपला एक्सपिरियन्स आहे तो अर्थमुळे आहे, लक्षात घ्या. तो अर्थची ग्रॅव्हिटी, म्हणून आपल्याला हे चमकतच नाही बऱ्याच पब्लिकला की अरे मासमध्ये पण ग्रॅव्हिटी असती. असं नाही की मासमध्ये ग्रॅव्हिटी नसती, मासमध्ये ग्रॅव्हिटी आहे, पण मासची ग्रॅव्हिटी आपल्यासारख्या लोकांची, आपलं जे काही मास आहे 100 किलो 200 किलो, आपली ग्रॅव्हिटी जी आहे ती ग्रॅव्हिटी फार वीक आहे. इट्स व्हेरी व्हेरी वीक, की ती अफेक्टच त्याचं दिसतच नाही. हा, पण आता आपल्या जवळच असलेला, सगळ्यात जवळ असलेला सगळ्यात मोठा मास कुठला आहे? मदर अर्थ. अर्थ बिगेस्ट मास. किती मास आहे अर्थचं? अर्थचं मास आहे 6 पॉइंट, बघा, अर्थ, व्हॉट इज मास ऑफ अर्थ? 6 × 10⁻24 kg. हे तुमचं अर्थच्या, हे मास आणि अर्थचा रेडियस 6400 किलोमीटर. डोक्यामध्ये फिट करून टाका, आपल्याला या चॅप्टरमध्ये हे लागणार आहे. आणि हे दरवेळेला गरजेचं नाही की तुम्हाला एक्झाममध्ये देतील हे आकडे, तुम्हाला याकडे पाठ पाहिजेत. अर्थचं मास किती आहे? एवढं आहे, 6 × 10⁻24 kg. छोटा का मोठं आहे? 10⁻24, लईच मोठं आहे, कळतंय? हा, आता म्हणून काय होतं, हा फोर्स, हा अर्थचा मास इतका मोठा आहे, त्यामुळे आपल्याला ग्रॅव्हिटी वाटती स्ट्रॉंग आहे, कळतंय? ज्युपिटर अर्थच्या कित्येक टाइम्स, 10-13 काहीतरी टाइम्स जास्त आहे ज्युपिटरचं फोर्स, ग्रॅव्हिटी त्याची. सन मेनी मेनी मोर टाइम्स, इव्हन द प्लुटो पर्यंत त्याला गोल फिरवतो त्याला. येस, तर ग्रॅव्हिटी हा स्ट्रॉंग फोर्स कधी आहे? आपल्या दृष्टीने स्ट्रॉंग कधी आहे? जेव्हा मास मोठं आहे. हा, पण रिअल लाईफमध्ये बघा, आपण जे दररोज ऑब्जेक्ट दररोजचे डील करतो, त्याचा मास किती? ग्राम, किलो, 100-200 किलो, 1000 किलो, काही असेल ते, किती घेतलं तरी एफ त्याचा कमीच आहे ना. हा, दॅट इज द रिझन ग्रॅव्हिटी इज अ वीक फोर्स. लुक ॲट द चार्ज. 1 कुलम ठेवलं तर किती फोर्स लागेल चार्जचा एकमेकांवर? भरपूर फोर्स लागेल. ओके, म्हणजे मेजरेबल असेल. हा मेजरेबल पण नाहीये, कळतंय? हा, पण न्यूटननी काय केलं? ही डीड व्हेरी व्हेरी डेलिकेट मेजरमेंट्स, आणि मोठ्यातले मोठे मासेस घेऊन, डिस्टन्स कमी घेऊन त्यांनी फोर्स हा ऍक्च्युली मेजर केला. दिस इज अ मेजर्ड थिंग, आणि ह्याचा पुढे पण आपण यूज करून घेणार आहे, कळतंय? फाईन. ही झाली पुढची प्रॉपर्टी, फोर्थ. अच्छा, फिफ्थ, पुढे काय करता येईल मला? ग्रॅव्हिटेशन इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सिंपल. देर इज नो नीड ऑफ कॉन्टॅक्ट, किंवा ह्याला दुसरा शब्द आहे फील्ड फोर्स. त्याला काही कॉन्टॅक्टची गरज नाही. मला जर पुश आणि पुल करत असेल तर आय नीड अ कॉन्टॅक्ट, ओके. बट फॉर ग्रॅव्हिटेशन देर इज नो नीड ऑफ कॉन्टॅक्ट. देर इज, यू डोंट सी अर्थ थ्रोईंग सम स्ट्रिंग, असं स्ट्रिंग फेकली कोणाला खाली ओढलं, असं नाही होत. दिस इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, ओके. पुढचा एक पॉईंट घ्या. आपण हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहितोय. मी तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे, तुम्हाला हे तुम्ही सध्या बघताय, इट्स ओके, लेट दिस, आता सध्या बघा पहिल्यांदा. एकदा सगळं पॉईंट्स झाल्यानंतर तुम्ही एक 1 by 1 लिहून घ्या. अँड देन आय ऑल्सो आय टेल यू द ऍक्च्युअल स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? दिस इज ओनली अट्रॅक्टिव्ह. दिस इज ओनली अट्रॅक्टिव्ह इन नेचर. देर इज नो रिपल्शन. देर इज नो रिपल्शन. Okay. Second, it acts along line joining the two masses. Acts along line joining two masses. Okay. हाँ, हे सिंपल आहे ना. बघा, these are the two masses, आणि त्यांचा फोर्स इज ऍक्टिंग अलॉंग लाईन जॉइनिंग द टू मासेस. ओके. आणि हे जर मासेस जर पॉइंट मासेस नसतील, इफ दे आर नॉट पॉइंट मासेस, इफ दे आर बिग मासेस, so the force of attraction between the two is lies along line joining center of masses of both. ह्याचा सेंटर ऑफ मास आणि ह्याचा सेंटर ऑफ मास, ह्याच्या लाईन तुम्ही जॉईन करण्याला लाईन दाखवली तर या लाईनच्या अलॉंग त्याच्या फोर्सेस असतील एकमेकांचे, कळतंय? ओके, फाईन. दिस इज दिस पॉइंट. हे झालं 7th.
8 पॉइंट आहे की ओके एक्झिस्टिंग ऍक्शन रिएक्शन हे सांगितलेलं आहे. दिस इज इंडिपेंडेंट ऑफ मीडियम. व्हेरी इम्पॉर्टंट. दिस फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ मीडियम. ओके कळतंय का? येस व्हेरी इम्पॉर्टंट. इंडिपेंडेंट ऑफ मीडियम म्हणजे मध्ये या दोन मासेसच्या मध्ये दुसरं काहीतरी मीडियम आहे, त्याचा काही कॉग्निझन्सच नाही आहे. मी आता कसं काही असं या फॉर्म्युलामध्ये काही आलेलंच नाही आहे मीडियमचं काहीच. असं नाही की काही परमिटिव्हिटी सारखं असं काही नाही आहे. ओके फाईन. इंडिपेंडेंट ऑफ मीडियम. देन नाइन्थ पॉइंट आहे दिस फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ एनी अदर फोर्सेस इन विसिनिटी. असं म्हणता येईल. असं लिहा. दिस फोर्स gravitational force is independent of any other mass in vicinity. अच्छा लक्षात घ्या. तुम्ही जर आपलं इलेक्ट्रोस्टॅटिकचं बुक तुमच्या समोर ठेवले असेल तर तुम्हाला कळेल की हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पण लिहून दाखवले होते. एक्झॅक्ट पॉईंट्स आले होते. सगळे पॉईंट्स होते. हा त्यात काही फक्त फरक काय होता की याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये अट्रॅक्शन पण असतं, रिपल्शन पण असतं. त्याच्यामध्ये फक्त अट्रॅक्शन असतं. असे काही थोडे फरक आहेत पण बाकी सगळे पॉईंट सारखे आहेत. हे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ एनी अदर मास इन द विसिनिटी. याचा अर्थ काय? जर दिस इज मास m1, दिस इज m2 आणि m3. ओके आता हा m2 m1 वर जो फोर्स लावतोय हा काय आहे? फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 ना. कळतंय? ओके तर आणि हा ह्याच्यावर जो फोर्स लावतोय दिस इज फोर्स ऑन 2 ड्यू टू 1. कळतंय? तर हा तिसरा मास इथे असेल किंवा नसेल. हा ह्याच्यावर जो फोर्स लावतोय आणि हा ह्याच्यावर जो फोर्स लावतोय तो फोर्स मध्ये काहीही फरक पडणार नाही. बघा तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ एनी अदर मास इन विसिनिटी. म्हणजे जवळ मास किती आहे हे आहे का नाही ह्याच्यावर फरक पडणार नाही. कशावर फरक पडणार नाही? या फोर्सवर फरक पडणार नाही जो हा ह्याच्यावर लावतोय किंवा या फोर्सवर फरक पडणार नाही जो हा ह्याच्यावर लावतोय. अरे चमकतंय का हे? हा पण नेट फोर्स ऑन m1 जर काढायला सांगितलं, नेट फोर्स टोटल फोर्स ऑन m1 हा तर मात्र फरक पडणार m3 जवळ असल्याचा नसल्याचा फरक पडणार. काय m3 जवळ असेल तर काय करेल? हा m3 पण ह्याच्यावर फोर्स लावेल ना. फोर्स ऑन 1 ड्यू टू 3 आणि हा फोर्स ऑन 3 ड्यू टू 1. म्हणजे आता हा जवळ असेल, व्हिसिनिटी मध्ये असेल, जवळ असेल तर या m1 वर आता हा एकच लागणार नाही, हा पण लागेल आणि हा पण लागेल. म्हणजे थोडक्यात m1 वर नेट फोर्स आता कसा लागेल? तुम्हाला पॅरलोग्राम लॉ आणि ऍड करावं लागेल वेक्टरियली. इतका फोर्स लागेल. कळतंय? एफ नेट. हा म्हणजे एफ नेट जो लागतो मासवर दॅट एफ नेट विल बी डेफिनेटली डिपेंडिंग. तो एफ नेट इंडिपेंडेंट आहे म्हणत नाही मी. तो एफ नेट या m3 वर डिपेंड करणारच आहे. पण ह्यांनी लावलेला ह्याच्यावर जो फोर्स आहे हा तो फोर्सवर ह्याचा काही इफेक्ट होणार नाही. ह्याचा अर्थ आहे. कळतंय? हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहून घ्या. एक दोन मराठीत लिहिलं तरी हरकत नाही. राईट इन युअर ओन वर्ड्स. ओके फाईन. आणि हे झाला 9th 10th. हा फोर्स दिस फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ नेचर अँड साइज ऑफ ऑब्जेक्ट. नेचर अँड साइज ऑफ ऑब्जेक्ट च्या इंडिपेंडेंट आहे. तो फक्त कशावर डिपेंड करतो? मासवर डिपेंड करतो. कशावर डिपेंड करतो? मासेसवर डिपेंड करतो. तो साईजवर डिपेंड करत नाही. ह्याचं जर मास 2 kg असेल आणि ह्याचं पण 2 kg असेल, ह्याच्यामधला कुठला तरी काहीतरी फोर्स आहे ना दोघांमध्ये काहीतरी. आता हा ट्रायंगलचा जर मी स्क्वेअर केला, स्क्वेअर ऑब्जेक्ट घेतला, क्युबिकल ऑब्जेक्ट घेतला पण मास तेच आहे, मासमध्ये काही चेंज करत नाही. हा किंवा असा नाही एकदम ह्याचा साईज मी अजून दुप्पट वाढवला पण मास तेवढंच ठेवलंय तर फोर्स त्याच्यावरचा चेंज होणार नाही. द फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ नेचर अँड साइज ऑफ ऑब्जेक्ट. अरे कळतंय? ओके म्हणजे एखादा ऑब्जेक्टचा साईजवर डिपेंड करत नाही, त्याच्या मासवर डिपेंड करेल. फरक कळतोय? कळतंय हे कन्सेप्ट? दिस इज 10th पॉइंट. 11th पॉइंट बघा. इंटरेस्टिंग पॉइंट. व्हेरी इम्पॉर्टंट. दिस फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह इन नेचर. फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा फोर्स कुठला आहे?
आठवा काय, व्हॉट इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, कॉन्झर्वेटिव्ह नॉन कॉन्झर्वेटिव्ह. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स तो फोर्स असतो ज्या फोर्सनी जे वर्क केलेलं असतं, या फोर्सनी जे वर्क केलेलं असतं, दॅट वर्क इज इंडिपेंडेंट ऑफ पाथ. आठवत आहे कॉन्झर्वेटिव्ह नॉन कॉन्झर्वेटिव्ह तुम्हाला भरपूर सांगितलं मी. आपण फ्रिक्शन नॉन कॉन्झर्वेटिव्ह आहे म्हणून शिकलं, मेकॅनिक्स आठवा. कॉन्झर्वेटिव्ह काय काय होतं तेव्हा पण आपण बघितलं होतं की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल एनर्जीज म्हणजे वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी, वर्क एनर्जी चॅप्टरमध्ये, ही इज कॉन्झर्वेटिव्ह. तोच ना ग्रॅव्हिटेशनच नाही चालू, फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह. अजून काय काय होतं कॉन्झर्वेटिव्ह. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण काय, अट्रॅक्शन किंवा रिपल्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पण कसा आहे, इज ऑल्सो कॉन्झर्वेटिव्ह. हा, आणि आपण काय बघितलं, स्प्रिंग फोर्स कॉन्झर्वेटिव्ह. अजून काय बघितलं कॉन्झर्वेटिव्ह मध्ये, ज्या ज्या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी आपण पोटेन्शियल एनर्जी शब्द वापरतोय, हे डोक्यात फिट करून टाका, ज्या ज्या ठिकाणी आपण पोटेन्शियल एनर्जी वापरतोय, हा शब्द वापरतोय, त्या त्या ठिकाणी तो फोर्स काय असणार, कॉन्झर्वेटिव्हच असणार. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी वापरलं आपण MgH, आठवतंय, हा, म्हणून ग्रॅव्हिटी पण कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी वापरली, येस इलेक्ट्रोस्टॅटिक पण कॉन्झर्वेटिव्ह आहे. अजून कुठे वापरली पोटेन्शियल एनर्जी आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक वापरली. त्यानंतर स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी आठवतंय, स्प्रिंग मध्ये पोटेन्शियल एनर्जी हाफ kx², म्हणून स्प्रिंग फोर्स पण कसा आहे, इज ऑल्सो कॉन्झर्वेटिव्ह. येस, फ्रिक्शन मध्ये पोटेन्शियल एनर्जी शब्द कधी वापरला का आपण, नाही, फ्रिक्शननी वी नेव्हर से फ्रिक्शनल पोटेन्शियल एनर्जी, असं काही नाही, बिकॉज पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज डिफाइंड ओनली फॉर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. पोटेन्शियल एनर्जी कॅनॉट बी डिफाइंड फॉर नॉन कन्झर्वेटिव्ह. ओके ओके, हे सगळे पॉइंट्स इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत अबाउट न्यूटन्स लॉ. या ओके फाईन. आता तुम्ही हे ऑलरेडी लिहिलं असेल बघता बघता, नो इश्यूज. ह्याच्या खाली स्टेटमेंट लिहा, ऑफिशियल स्टेटमेंट लिहून घ्या. आणि तुम्ही हे नसेल लिहिलं तर पहिल्या तुम्ही हे जेव्हा लिहाल, ओके, तेव्हा स्टेटमेंट लिहा पहिल्यांदा आणि त्यानंतर तुम्ही हे लिहा, हे पुढचं लिहा. नेव्हर माइंड, स्टेटमेंट येऊ दे, स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे बोर्डाच्या क्वेश्चन मधले हिट क्वेश्चन येते. स्टेटमेंट काय आहे, व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. स्टेटमेंट सांगतो, लिहून घ्या. एनी टू मासेस इन युनिवर्स अट्रॅक्ट इच अदर बाय फोर्स directly proportional to product of the two masses and inversely proportional to square of distance between the two. व्हिडिओला पॉज करा, परत ऐका आणि नीट लिहून घ्या. हे स्टेटमेंट आहे, कळतंय, आणि हे त्याचं इतकं एक्सपान्शन आहे. ओके, येस, नसेल लिहिलं लिहून घ्या. बा, याचे काही सिंपल प्रॉब्लेम्स बघूयात. बघा, एक तुम्हाला दोन दाखवतो फक्त, त्यापेक्षा जास्त आपण नको त्यात डील करायला. बघा, समजा मासेस आहेत M M M M, असे 4 मासेस आहेत. दे आर केप्ट ऑन व्हर्टायसेस ऑफ अ स्क्वेअर. स्क्वेअरच्या व्हर्टायसेसवर ठेवलेले आहेत. स्क्वेअरची साईड आहे A. ओके, फाइंड नेट फोर्स ऍक्टिंग ऑन एनी वन मास. कुठल्याही एका मासवर लागलेला नेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढा. बरा, कसं काढता येईल, एक तर मला वाटतं तुम्ही स्वतः स्क्रीनला पॉज करून ट्राय करा. हे काही नवीन फॉर्मॅट आपण शिकत नाहीये, हा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये असं घेतलेलंच आहे. मी म्हणून एक दोन तुम्हाला दाखवतो आणि पुढे जातोय आपण. ओके, या मासवर हा मास किती फोर्स लावेल, आणि सगळं अट्रॅक्शनच असणार आहे, रिपल्शन काही नाही. Gm² बाय A², KQ² बाय A² होतं ना अगोदर. ओके, Gm² बाय A². अच्छा, हा फोर्स किती असणार आहे, हा पण Gm² बाय A². आणि हा फोर्स किती असणार आहे, Gm² बाय हे डिस्टन्सचा स्क्वेअर. हा डिस्टन्स किती असतो, √2a चा स्क्वेअर म्हणजे 2a². अरे कळतंय का. अच्छा, आता हे 45 डिग्री असेल आणि हा पण 45 डिग्री असेल, तर या मासवर M वर या दोन फोर्सेसचा cos 45 कॉम्पोनंट इथं लागणार. म्हणजे टोटल मास असा टोटल फोर्स लागणार ह्याच्यावर आहे. तो फोर्स किती असणार आहे, पहिल्यांदा असणार आहे हे Gm² बाय 2a² प्लस या दोघांचा कॉस कॉम्पोनंट, आणि दोनदा असणार ते, ह्याचा पण कॉस आणि ह्याचाही कॉस, 2 इंटू Gm² बाय A² लिहायचं राहिलं तर A² cos 45 विच इज 1/√2. म्हणजे काय होतं हे, इथं वरती √2 येईल,
जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर हाफ प्लस √2. आन्सर हा फोर्स लागेल या दिशेला. कळतंय का तुम्हाला? फाईन. कळतंय? अच्छा. तर एक लक्ष द्या, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये जे शिकलोय, जे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही, म्हणून तुम्हाला म्हणलं इलेक्ट्रोस्टॅटिकची बुक समोर ठेवा. जे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत असे भरपूर अरेंजमेंट करतात तुम्हाला. ट्रायंगल ठेवला, पेंटागॉन ठेवला, हेक्झागॉन ठेवला, अजून डिस्ट्रीब्युटेड मास पण पुढे येणार आहोत. पण असं किती अरेंजमेंट करतात? भरपूर करता येतात. आणि ह्याच्यामध्ये 3 एका लाईनवर ठेवले, सर्कलमध्ये ठेवले, सर्कलच्या 4 क्वाड्रंट्सवर ठेवले, भरपूर. तर तुम्हाला बेसिकली फोर्सचे जर एफ इक्वल टू जी m1m2/r² माहिती आहे, आणि तुम्हाला वेक्टर लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन माहिती आहे तुम्हाला. बस. प्रॉब्लेम्स, भरपूर प्रॉब्लेम्स. कळतंय? ओके. बघा आपल्याला, ओके वेल लेट मी पॉज. आपण हा क्लास इथंच थांबू. टाइम इज ऑल्सो एक्सिडिंग. आणि पुढच्या क्लासमध्ये भेटूयात. चला. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण मोस्टली इंट्रोडक्शन झालं या चॅप्टरचं. अजून पुढे आपण डिटेल गेलो नाही, आपण जस्ट वॉर्मअप करतोय. पण तुम्हाला असे प्रॉब्लेम सगळे यायला पाहिजेत जे आपण यासारखे सिमिलर प्रॉब्लेम ऑलरेडी केलेले आहेत इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. ठीक आहे? ठीक आहे. आपण या क्लासमध्ये थांबू. आय विल गो फॉर नेक्स्ट क्लास. चलो. गुड डे. बाय.